नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण 12वी सायन्सचा जो मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यामधील पेपर फर्स्ट मधील युनिट नंबर 2 बघतोय आणि तो आहे मॅट्रिसेस। तर आपण मॅट्रिसेस मध्ये काय बघणार आहे, तर जे स्टेट बोर्डचं जे बुक आहे त्याचे सगळे थेअरी कन्सेप्ट बघणार आहे, बेसिक पासून प्लस सगळे सॉल्व केलेले एग्जांपल पण आपण काय करणार आहे याच्यामध्ये कव्हर करणार आहे आणि सगळे एक्सरसाइज प्लस मिसलेनियस एक्सरसाइज जे दोन आहेत मॅट्रिक्स मध्ये तर ते सगळे आपण सॉल्व करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। तर या मॅट्रिक्सचे जवळजवळ 20 ते 25 व्हिडिओ आपण बनवतोय, तर सगळे व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट कव्हर होतील आणि लाईक करायला विसरू नका, मित्रांबरोबर शेअर पण करा आणि जो चॅनल आहे आपला RSN मॅथ्स चॅनल आहे YouTube वरती तर तो पण सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया काय पॉइंट आहेत नेमके मॅट्रिसेस टॉपिक मध्ये। तर पहिला कन्सेप्ट आहे रो म्हणजेच काय, तर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट ऑफ नंबर्स इज कॉल्ड रो। म्हणजेच हे जे नंबर आहेत याला आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणतो, अशा नंबरच्या अरेंजमेंटला काय म्हणतो आपण, रो म्हणतो। तसंच नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॉलम। ते कॉलम कधी म्हणतो, व्हर्टिकल अरेंजमेंट ऑफ नंबर्स इज कॉल्ड कॉलम्स। तर व्हर्टिकल अरेंजमेंट कसे आहे 2 4 6 9 3 किंवा 4 -3 7 ही कशी आहे व्हर्टिकल अरेंजमेंट आहे, तर याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो। तर नेक्स्ट आहे डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स। तर मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण, मॅट्रिक्स इज द रेक्टेंग्युलर अरे ऑफ m into n नंबर्स अरेंज्ड इन m rows and n columns and enclosed between closed or open bracket is called matrix, and matrix is denoted by capital letters such as A, B, C। तर कॅपिटल लेटर्स ने काय करतो आपण, मॅट्रिक्स डिनोट करतो। एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर हा जनरल m/n आहे मॅट्रिक्स, समजा मी तो A मानला तर हाच कसा लिहिता येईल आपल्याला, मी काय करतोय अगोदर क्लोज्ड किंवा ओपन ब्रॅकेट मध्ये इनक्लोज करतो एलिमेंट। तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जनरली पहिली हॉरिझॉन्टल अरेंजमेंट असेल, पुन्हा दुसरी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, तिसरी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, तसंच nth हॉरिझॉन्टल अरेंजमेंट असेल, पुन्हा व्हर्टिकल अरेंजमेंट, ही पहिली व्हर्टिकल अरेंजमेंट, दुसरी व्हर्टिकल अरेंजमेंट आहे, तिसरी व्हर्टिकल अरेंजमेंट, असं करत करत काय होईल, बाकीच्या अरेंजमेंट होते। तर आपण याला जनरली काय म्हणतोय, पहिली हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे ते काय आहे, रो 1 मानतोय, दुसरी आहे त्याला रो 2 मानतोय, तसंच रो 3 होईल, थर्ड रो असल्यामुळे R3 लिहितोय आणि तसंच पुढे करत जर गेलं तर हे जे काय होईल तो रो m होऊन जाईल, तर हा रो rm असेल। हे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे। तशीच व्हर्टिकल अरेंजमेंट जी आहे ती पहिली व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे C1 म्हणजे कॉलम 1, दुसरी आहे ती C2, तिसरी C3, C4, असं करत करत कुठं जाणार आहे, Cn पर्यंत जाणार आहे। आता इथं बघा रो 1 आणि कॉलम 1 याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथं झालाय, त्याच्याशी रिलेटेड जर एलिमेंट लिहायचा झाला तर रो च्या रिलेटेड आपल्याला पहिल्यांदा म्हणावं लागेल आणि कॉलमच्या रिलेटेड दुसऱ्यांदा। तर हा जो एलिमेंट असेल इथला पर्टिक्युलर, तर हा एलिमेंट असेल रो 1 चा आणि
कॉलम 1 चा इलेमेंट. आणि जर मला जनरलच लिहायचं असेल तर हा जनरल मध्ये इलेमेंट मी कसं लिहू शकतोय, ए रो साठी 1 आणि कॉलम साठी 1, म्हणजे हा इलेमेंट असेल A11. तसं जर मला हा इलेमेंट लिहायचा असेल तर हा इंटरसेक्शन कुठला झालाय, तर रो 1 आणि कॉलम 2, म्हणजे हा सबस्क्रिप्ट याचा घेतला 1 आणि याचा 2, तर 1 2 म्हणजे ए मॅट्रिक्सचा इलेमेंट ए आहे आणि रो पहिला रो आहे आणि दुसरा कॉलम आहे, त्याच्यासाठी मला जनरल मध्ये इलेमेंट A12 लिहावं लागेल. तसंच इथला हा रो 1 कॉलम 3 आहे, म्हणजे हा इलेमेंट A13 होईल. तसंच हा आणि याचं इंटरसेक्शन A14 होईल. तसंच याप्रमाणे R1 आणि CN म्हणजेच A1N होऊन जाईल. आता इथला इलेमेंट जर बघायचं म्हटलं तर हा रो 2 आणि कॉलम वरला इलेमेंट आहे, म्हणजे हा जर मला लिहायचं झालं तर काय होईल, ए सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम A21 होईल. इथला इलेमेंट A22 होईल, कारण R2 सेकंड रो मधला आणि सेकंड कॉलम मधला आहे. तसंच A23 होईल, A24 होईल आणि असं करत करत जर हा इलेमेंट जर लिहायचा झाला तर A2N होईल. पुन्हा असं करत करत आपण या लास्ट रो कडे येऊया. तर हा m रो आहे आणि इथं जर इलेमेंट लिहायचा झाला तर हा इलेमेंट मला कसं लिहावे लागते इथले याच्याशी रिलेटेड, तर m रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे, म्हणजे हा इलेमेंट होईल AM1. तसंच हा इलेमेंट होईल AM2, हा इलेमेंट होईल AM3. तसंच करत हा AM4 आणि हा काय होईल AM असे m इंटू n नंबर्स होते. तर हे जे रेक्टँग्युलर अरे ऑफ m इंटू n नंबर्स, तर या रो मध्ये बघा टोटल 2 नंबरचा सबस्क्रिप्ट जर बघितला तर 1 2 3 4 5 n इलेमेंट आहेत. याच्यामध्ये पण n इलेमेंट आहेत, पण असे n इलेमेंट असलेले आडवे हॉरिझॉन्टल रो किती आहेत, m आहेत. म्हणजे m टाइम्स n जर केलं तर हे टोटल इलेमेंट जे असतील रेड कलरचे, ब्ल्यू कलरचे आणि ग्रीन कलरचे आणि त्याच्या मधल्या रोचे कॉलमचे वगैरे सगळे इलेमेंट काय होतील m इंटू n होतील. म्हणजे आता याच्यामध्ये टोटल रो आहेत m रो आणि टोटल कॉलम आहेत n कॉलम. म्हणजे याची ऑर्डर जर काढायची झाली तर याला ऑर्डरचा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये m रो आहेत आणि n कॉलम आहेत, म्हणजे याची ऑर्डर जर काढायची झाली मॅट्रिक्सची तर आपण m क्रॉस n लिहितो. म्हणजे हे सगळं रीड करायचं झालं तर A हा मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर m बाय n, रीड करताना m बाय n होईल. तर हा आपला मॅट्रिक्सचा कन्सेप्ट आहे. तर हे इलेमेंट जनरल मध्ये कसे लिहितोय बघा. म्हणजे हा जर इलेमेंट मला पर्टिक्युलरली बघायचा झाला तर हा काय होईल, सबस्क्रिप्ट पहिला आहे तो रो ची रिलेटेड असेल, म्हणजे सेकंड रो आणि थर्ड कॉलमचा हा इलेमेंट आहे. हा इलेमेंट बघायचा झाला तर सेकंड रो आणि nth कॉलमचा इलेमेंट आहे. अशा प्रकारे आपल्याला जनरल इलेमेंट सुद्धा ओळखता आले पाहिजेत, कुठल्या रो आणि कुठल्या कॉलमचे आहेत ते पण. तर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. तर त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे रो मॅट्रिक्स. तर काय होईल त्याची डेफिनेशन, अ मॅट्रिक्स which contains only one row is called रो मॅट्रिक्स. की असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये एकच रो पाहिजे. म्हणजे मी याच्यामध्ये कॉलम बद्दल काय बोललेलो आहे का, तर काहीही बोललेलो नाही. याचा अर्थ कॉलम किती पण असतील पण रो मात्र एकच असेल. तर रो म्हणजे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. तर याच्यामध्ये बघितलं तर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट काय आहे, एकच आहे. म्हणजे इथं रो किती आहेत, 1च आहेत. अशा वेळेस अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, रो मॅट्रिक्स. दुसरंच एक्झाम्पल जर बघायचं झालं तर मी बी हा मॅट्रिक्स मानतोय 1 2 7 3 9 15. तर याच्यामध्ये थोडासा प्रत्येक एलिमेंट मध्ये स्पेस ठेवायचा आहे, कॉमा अजिबात द्यायचा नाही. तर हे काय आहे,
एकच रो दिसतोय म्हणून या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, रो मॅट्रिक्स. आता याची ऑर्डर जर बघायची म्हटलं तर एकच रो आहे म्हणून मी इथं काय करतोय 1 देतोय आणि कॉलम व्हर्टिकल असतात. आता व्हर्टिकल कॉलम हा असेल त्या कॉलम मध्ये एक एलिमेंट आहे तो भाग वेगळा, तर ह्या कॉलम नंबर 1 2 3 4 5 6 7, तर हा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय होईल 1/7 होईल. तसंच हा जर मॅट्रिक्स बघितला तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 म्हणजे याची पण ऑर्डर काय होईल, एकच रो आहे आणि कॉलम 7 आहे तर याची ऑर्डर होईल 1/7. तर तुम्ही रो 1 असावा आणि कॉलम किती पण असतील तर अशा मॅट्रिक्सला रो मॅट्रिक्स असं म्हणतो. नेक्स्ट काय कन्सेप्ट, कॉलम मॅट्रिक्स. तर डेफिनेशन, अ मॅट्रिक्स which contains only one column is called column matrix. म्हणजे मी फक्त कॉलम बद्दल बोललोय, रो बद्दल काहीही बोललेलो नाही. याचा अर्थ रो किती पण असतील पण कॉलम मात्र 100% 1च पाहिजे. अशा वेळेस अशा मॅट्रिक्सला कॉलम मॅट्रिक्स असं म्हणतो. तर हे एक एक्झाम्पल दिलंय 2 4 6 9 1. तर हा व्हर्टिकल अरेंजमेंट फक्त एकच आहे म्हणून याला काय करतोय आपण, कॉलम मॅट्रिक्स म्हणतोय. पण याची मला ऑर्डर जर काढायची झाली तर याच्यामध्ये हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे रोच्या अगोदर बघावं लागेल. 1 2 3 4 5 हे 5 वेळा काय आहे, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे म्हणून याची ऑर्डर लिहिताना काय करावं लागेल, 5 लिहावं लागेल. आणि व्हर्टिकल अरेंजमेंट किती आहे, फक्त एकदाच आहे म्हणजे हे जर ऑर्डर जर काढायची झाली या मॅट्रिक्सची तर 5/1 लिहावं लागेल. दुसरा जर मॅट्रिक्स समजा मी ए मानला तर हा मॅट्रिक्सच आहे पण याच्यामध्ये रो किती आहेत, 1च आहेत. कॉलम किती आहेत, 1 आहे म्हणजे याला आपण काय म्हणतो 1/1 मॅट्रिक्स. समजा हा मॅट्रिक्स बी घेतला मी 5 7 -9, तर याच्यामध्ये कॉलम किती आहेत, ओन्ली 1 आहे. रो किती पण असू द्या म्हणजे हा काय आहे, कॉलम मॅट्रिक्सच एक्झाम्पल आहे. पण याची ऑर्डर जर काढायची म्हणलं तर 1 2 3 रो आहे तर इथं 3 लिहितोय बाय कॉलम 1 आहे म्हणजे याची ऑर्डर आहे 3/1. नेक्स्ट झिरो मॅट्रिक्स, त्यालाच आपण काय म्हणतोय, नल मॅट्रिक्स. तर त्याची डेफिनेशन काय बघा, अ मॅट्रिक्स which contains zero as an एलिमेंट. म्हणजे मॅट्रिक्सचा एलिमेंट काय पाहिजे, फक्त झिरोच पाहिजे. झिरो व्यतिरिक्त दुसरे कुठलेही एलिमेंट त्या मॅट्रिक्स मध्ये नको आहेत. मग ते किती पण रो असतील किती पण कॉलम असतील तरी चालेल मला, पण एलिमेंट मात्र फक्त झिरो पाहिजे. अशा वेळेस मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, झिरो मॅट्रिक्स. तर हा मॅट्रिक्स बघा, प्रत्येक एलिमेंट जर बघितले मी तर प्रत्येक एलिमेंट काय आहे, झिरो आहे. तर हा माझा झिरो मॅट्रिक्स आहे, हा पण झिरो आहे, हा पण झिरोच मॅट्रिक्स आहे. पण जर मला ऑर्डर बघायची इच्छा झाली तर मी याचे ऑर्डर बघताना काय करेन, हा किती रो आहेत बघणार आहे. हे रो 1 रो 2 रो आहेत म्हणजे याच्यासाठी काय ऑर्डर लिहिताना बेसला लिहायचं, इथं स्पेस नसल्यामुळे मी खाली लिहितोय. तर हे काय होईल, 2 रो असतील आणि कॉलम किती असतील 1 2 3. तर याच्याशी रिलेटेड कसं लिहावं लागेल, 2/3 म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे 2/3. तसंच याच्यामध्ये 3 रो आहेत 2 कॉलम आहे म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर काय होईल 3/2 होईल. आणि इथं 3 रो 3 कॉलम आहेत म्हणजे याची ऑर्डर होऊन जाईल 3/3. तर ही ऑर्डर पण आपल्याला ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन करताना, सबट्रॅक्शन करताना ह्या ऑर्डरचा कन्सेप्ट पण आपल्याला चांगल्या प्रकारे डोक्यात ठेवला तरच ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचा कन्सेप्ट पुढे जाऊन करता येईल. नेक्स्ट टाइप आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट मॅट्रिक्सचा टाइप आहे. काय बघा त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा कन्सेप्ट, इन अ मॅट्रिक्स इफ नंबर ऑफ रोज इज इक्वल टू the number of columns then the matrix is called the square matrix. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्स मध्ये जेवढे नंबर ऑफ रोज आहेत तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स असतील तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो.
तर हेच एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये रो आहेत 1 2 3 आणि कॉलम किती आहेत 1 2 3. तर याची ऑर्डर जर बघितली तर याची ऑर्डर आहे 3/3, म्हणजे जेवढे रोज आहेत तेवढेच कॉलम आहेत, म्हणून अशा मॅट्रिक्सला मी काय म्हणणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणणार आहे. याच्यामध्ये बघा 2 रो आणि 2 कॉलम आहेत, म्हणजे हा पण मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे, पण त्याची ऑर्डर 2/2, याची ऑर्डर 3/3. आणि इन अ स्क्वेअर मॅट्रिक्स जनरली आपल्याला जास्त स्टडी आहे तो 2/2 आणि 3/3 आहे, म्हणून मी मुद्दाम काय केलंय, हा 3/3 मॅट्रिक्स घेतलाय. तर याच्यामध्ये जे हे A11 A22 A33 आहे, म्हणजे सबस्क्रिप्ट सेम आहेत, रोच्या रिलेटेड आणि कॉलमच्या रिलेटेड, अशा इलेमेंटला काय म्हणतो आपण, डायगोनल इलेमेंट्स असं म्हणतो. आणि जे बाकीचे ते सोडून आहेत यालाच आपण काय म्हणतो, नॉन डायगोनल इलेमेंट्स. तर सबस्क्रिप्ट 1 1 2 2 3 3 आहेत, पण ते स्क्वेअर मॅट्रिक्स मधलं बोलतो. तर हे सबस्क्रिप्ट 1 1 2 2 3 3 असलेले इलेमेंट A11 A22 A33 या इलेमेंटला आपण डायगोनल इलेमेंट म्हणतोय, आणि बाकीचे जे इलेमेंट आहेत 3/3 मधले हेच आपले काय आहेत, नॉन डायगोनल इलेमेंट आहेत. तर बघूया आता मग या इथून पुढचे सगळे जे जवळजवळ टाइप आहेत ते सगळे स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाइप आहेत. म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये काय आहे, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम आहेत. तर बघूया नेक्स्ट आहे कन्सेप्ट ते स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाइप. त्याच्यामधला पहिला आहे डायगोनल मॅट्रिक्स. तर डायगोनल मॅट्रिक्स कधी म्हणतो, तो पहिल्यांदा काय बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे तो पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स असावा इन विच, की ज्यामध्ये एव्हरी नॉन डायगोनल इलिमेंट इज 0. म्हणजे असा स्क्वेअर मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये नॉन डायगोनल इलिमेंट काय असावे, 0 असावे, इज कॉल्ड द डायगोनल मॅट्रिक्स. तर इथे बघा याच्यामध्ये नॉन डायगोनल इलिमेंट 3/3 चा विचार केला तर हे 6 नॉन डायगोनल इलिमेंट आहेत, म्हणजे सगळे नॉन डायगोनल जे इलिमेंट आहेत ते 0 असावेत. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे नॉन डायगोनल 0 आहेत याच्याबद्दल बोललोय मी, डायगोनल बद्दल काहीही बोललेलो नाही. याचा अर्थ डायगोनल इलिमेंट 0 असतील किंवा नॉन 0 असतील, निगेटिव्ह पॉझिटिव्ह फ्रॅक्शन काय असायचे ते असतील, पण नॉन डायगोनल इलिमेंट मात्र 100% 0 पाहिजे. तर एक्झाम्पल बघा, हा पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का, तर आहे. तर हा 3/3 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये नॉन डायगोनल इलिमेंट कोणते आहेत, तर हे जे आहेत ते नॉन डायगोनल इलिमेंट आहेत. तर हे सगळे नॉन डायगोनल इलिमेंट 0 आहेत का, तर आहेत. आणि डायगोनल बद्दल मी काही बोललेलो नाही, ते इलिमेंट 0 पण असतील नॉन 0 पण असतील. तर हा आपला डायगोनल मॅट्रिक्स आहे. पुन्हा या मॅट्रिक्स मध्ये काय असतील हे दोन इलिमेंट नॉन डायगोनल असतील तर ते दोन्ही पण 0 आहेत, आणि डायगोनल इलिमेंट काय पण एंट्रीज असू द्या तर ते काय असणार आहेत, डायगोनल मॅट्रिक्सचा टाइप असेल. मग तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय का हा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स आहे का. तर हा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि हे जो मॅट्रिक्स आहे त्याची मला ऑर्डर सांगा, आणि जे आतापर्यंत टाइप बघितलेत त्या कुठल्या कुठल्या टाइप मध्ये हा मॅट्रिक्स बसतोय. बघूया किती जण मला रिप्लाय देत आहेत. नेक्स्ट आहे स्केलर मॅट्रिक्स. पुन्हा त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे पहिल्यांदा स्केलर मॅट्रिक्स बघण्यासाठी तो काय असावा, स्क्वेअर मॅट्रिक्स असावा. तर त्याला स्केलर मॅट्रिक्स कधी म्हणतो, इफ ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर सेम अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. म्हणजे सगळे डायगोनलचे एलिमेंट आहेत ते सेमच दिसले पाहिजेत, आणि नॉन डायगोनल सगळे एलिमेंट 0 दिसले पाहिजे. तर हाच मॅट्रिक्स बघा. तर हा याच्यामध्ये काय आहे, हे सगळे डायगोनल एलिमेंट आहेत, तर सगळे सेम आहेत का, तर आहेत. आणि नॉन डायगोनल एलिमेंट कुठले आहेत, तर हे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत, वरचा आणि खाली ट्रायंगल मधले एलिमेंट. तर हे सगळे 0 आहेत का, तर आहेत. अशा वेळेस या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स. तसंच इथं हे डायगोनल एलिमेंट आहेत सेम आहेत, आणि नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते सगळे
झिरो आहेत, म्हणून या दोन्ही मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतो. पुन्हा तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. मला या मॅट्रिक्स बद्दल पुन्हा तुम्ही सांगायचं आहे. एक हा मॅट्रिक्स आहे, तो कोणत्या कोणत्या टाइप मध्ये मिळून जातोय तुम्हाला. बघूया किती जण कमेंट करून सांगतात मला. हा 3x3 मॅट्रिक्स आहे. तर आतापर्यंत झालेल्या कुठल्या टाइप मध्ये हे मॅट्रिक्स बसतोय, हा मॅट्रिक्स, तो किती जण कमेंट करून सांगतायत बघूयाच. तर नेक्स्ट, आयडेंटिटी मॅट्रिक्स. पुन्हा त्याच्यासाठी काय बघणार आहे आपण, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी आयडेंटिटी मॅट्रिक्स, पण कधी, इफ ऑल द डायगोनल एलिमेंट्स हॅज वन ॲज एन इलेमेंट. म्हणजे डायगोनल इलेमेंटला फक्त काय इलेमेंट दिसला पाहिजे, वनच इलेमेंट दिसला पाहिजे, आणि नॉन डायगोनल इलेमेंट मात्र काय दिसले पाहिजेत, झिरोच दिसले पाहिजेत. अशा वेळेस याला आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्याला युनिट मॅट्रिक्स पण असं म्हणणार आहे आपण. तर हा बघा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का पहिल्यांदा, तर 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत, म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. पुन्हा सगळे डायगोनल इलेमेंट जे हे आहेत, डायगोनल इलेमेंट सगळे 1 आहेत का, तर आहेत. सगळे नॉन डायगोनल इलेमेंट 0 आहेत का, तर आहे. म्हणजे या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणणार आहे. आणि याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहे, म्हणून याची ऑर्डर मला काय लिहायची म्हटलं तर लिहावी लागेल 3x3. पण याच्यासाठी स्पेशल सिम्बॉल आयडेंटिटी मॅट्रिक्स असल्यामुळे आय यूज करतो. हे ऑर्डर 3x3 असल्यामुळं इथं फक्त I3 लिहिलं तरी चालेल. जर I4 असेल तर I4 म्हणजेच काय, 4x4 आयडेंटिटी मॅट्रिक्स. IN असेल तर n/n आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याप्रमाणे इथं काय होईल, यालाच आपण 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणून I2 लिहितोय. तर हा स्टँडर्ड सिम्बॉल जनरली आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी यूज करतो. आता नेक्स्ट टाइप आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये पुन्हा अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, पण कधी, इफ ऑल द एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर कधी होईल, सगळे इलेमेंट डायगोनलच्या खालचे डायगोनल इलेमेंट आहेत त्याच्या खालचे 0 असावे. अशा वेळेस त्या मॅट्रिक्सला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये इथं बघा डायगोनल इलेमेंट कुठले आहेत, 1 2 -1 आहेत. त्याच्या खालचे इलेमेंट कुठले आहेत, हे ब्ल्यू कलर मधले दिसत आहेत, ते खालचे इलेमेंट आहेत. तर ते सगळे 0 आहेत का, तर इथं बघितलं तर आहेत. म्हणजे मी डायगोनल बद्दल पण काय बोललेलो नाही. या वरच्या डायगोनल इलेमेंट्स अबव द डायगोनल म्हणतो याला, याच्याबद्दल पण काय बोललेलो नाही. पण 100% जे बोललोय ते डायगोनलच्या खाली इलेमेंट आहेत त्याबद्दल बोललोय. तर हे सगळे 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणणार. तसंच इथं बघा हे डायगोनल इलेमेंट आहेत, त्याच्या खाली एकच इलेमेंट आहे, तो पण 0 आहे का, तर आहे. तर अशा वेळेस या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. तर पुन्हा तुमच्यासाठी काय करतोय, हा मॅट्रिक्स देतोय. तर हा मॅट्रिक्स मला कुठल्या कुठल्या टाइप मध्ये मोडतोय आतापर्यंत झाले ते तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. तर ही पण डेफिनेशन नीट बघा. तर हा या टाइप मध्ये मोडतोय का नाही ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. ही डेफिनेशन व्यवस्थित रिमेंबर करू शकताय. नेक्स्ट आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स if all the elements above the diagonal are 0. म्हणजे लोअर ट्रायंग्युलर कधी होईल, जे डायगोनल आहेत इलेमेंट त्याच्या वरचे सगळे एलिमेंट जर 0 असतील
तर मी त्या मॅट्रिक्सला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार. पण पहिल्यांदा काय त्यांनी फुलफिल केली पाहिजे कंडिशन, स्क्वेअर मॅट्रिक्स केली पाहिजे, नाहीतर काही अर्थ नाही. तर हा डायगोनल इलेमेंट आहे आणि स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच डायगोनल आणि नॉन डायगोनल म्हणतो आपण. अदरवाइज कुठल्याही जर m बाय n असेल, m इज नॉट इक्वल टू n असेल तर त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणत नसल्यामुळे आपण त्याचे डायगोनल इलेमेंट नसणार किंवा डायगोनलच्या अबाव डायगोनलच्या बिलो इलेमेंट असलं काही कन्सेप्ट नसेल. जर ऑर्डर m बाय n असेल तर ह्या डायगोनलच्या वरचे सगळे इलेमेंट 0 आहेत. तसंच हे डायगोनलच्या वरती सगळे इलेमेंट 1 असला तरी 0 आहे. तर आपण याला काय म्हणतोय, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. म्हणजे पुन्हा मी काय करतोय, मुद्दाम 3x3 मॅट्रिक्स देतोय, सगळे इलेमेंट 0 आहेत. तर आतापर्यंतच्या कुठल्या टाइप मध्ये हा मॅट्रिक्स मोडतोय ते सुद्धा तुम्ही मला काय करायचंय, कमेंट करून सांगायचं. पुन्हा नेक्स्ट कन्सेप्ट आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. तर आता या ट्रान्सपोज मध्ये याची ऑर्डर काय असावी याला काय बंधन नाही. तर हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा टाइप नाही. तर बघूया, पण स्क्वेअर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज पण काढता येतो, हेही तितकंच खरं आहे. तर ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये A इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर काय m बाय n घेतलं. देन ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A इज ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ A and it is denoted by काय करतो A डॅश और A ट्रान्सपोज साठी पॉवरला दिल्यासारखं T देतोय, किंवा हेच तुम्ही कसं लिहू शकता, A स्मॉल t सुद्धा लिहू शकताय. तर हे A ट्रान्सपोजचा सिंबल आहे आणि या तिन्ही पैकीच तुम्हाला कुठला तरी सिंबल यूज करायचा. इथं A1 नाही, हा A⁻1 नाही, तर हा काय आहे, डॅश आहे. तर हा सिंबल आपल्याला ट्रान्सपोज साठी यूज करायचा. तर बघा आता इथं कलर मध्ये दिलंय कन्सेप्ट समजण्यासाठी. जर हा A मॅट्रिक्स 1 5 6 2 3 7 6 7 3 हा मॅट्रिक्स आहे 3x3 चा, तर हा रो आहे तो इंटरचेंज होऊन कुठं जातोय, कॉलम होतोय. 2 नंबरचा रो 2 नंबरला कॉलम होतोय, 3 नंबरचा रो 3 नंबरला कॉलम होतोय. म्हणजे रोचं इंटरचेंज होऊन काय होतंय, कॉलम होतोय. अशा वेळेस या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, ट्रान्सपोज ऑफ दिस मॅट्रिक्स. म्हणजे A चा ट्रान्सपोज आहे हा मॅट्रिक्स, म्हणून काय लिहिलंय, A ट्रान्सपोज लिहिलंय. आता इथं एक फॅक्ट अजून लक्षात ठेवण्यासारखे आहे. याची ऑर्डर जर m बाय n असेल A मॅट्रिक्सची, तर याची काय असणार आहे, n बाय m असेल कोणाची, A ट्रान्सपोजची. आता हा स्क्वेअर असल्यामुळं इथं काय आपल्याला प्रश्नच येत नाही. एक एक्झाम्पलच बघूया आपण. जर मी B मॅट्रिक्स घेतो 1 2 3 3 0 5, तर याची ऑर्डर काय आहे, 2/3 आहे. तर याचा ट्रान्सपोज घेतोय, तर हा ट्रान्सपोज होईल B ट्रान्सपोज. आणि इथं बघा 1 2 3 पहिला रो आहे तोच काय होईल, 1 2 3 पहिला कॉलम होईल. आणि 3 0 5 आहे तसा इथं 3 0 5 होईल. आता हे 2 रो आणि 3 कॉलम होते, इथं 1 2 3 रो आहेत म्हणून 3 रो 1 2 2 कॉलम, म्हणजे 3/2 मॅट्रिक्स आहे हा ट्रान्सपोज. म्हणजे हा 2/3 असेल तर हा 3/2 होईल. हा m बाय n असेल मॅट्रिक्स, तर तो n बाय m ही त्याची काय होऊन जाईल, ऑर्डर होईल ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स मध्ये. तर नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा, सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर त्याच्यामध्ये n स्क्वेअर मॅट्रिक्स, पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा कन्सेप्ट इथं घेऊन येतोय. n स्क्वेअर मॅट्रिक्स A इज इक्वल टू Aij. तर हा शॉर्ट फॉर्म मध्ये जो डेफिनेशन मध्ये मी एक्सप्लेन केलंय m बाय n चा मॅट्रिक्स. तर इथं n स्क्वेअर म्हणजे जेवढे रोज असतील तेवढेच कॉलम, आणि पहिला इलेमेंट पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मधला इलेमेंट जर बघायचा असेल तर पहिला सबस्क्रिप्ट हा रो साठी आहे, दुसरा सबस्क्रिप्ट हा कॉलम साठी आहे. तर हे शॉर्ट फॉर्म मध्ये n बाय n मॅट्रिक्स लिहिण्याची पद्धत आहे. जर मी ह्याला लिहायचं म्हटलं
तर हेच मला कसं लिहावं लागेल, A11 A12 A13 तसंच A1n, पुढं A21 A22 A23 A2n, तसंच करत AN1 AN2 AN3 आणि AN. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे तो जर मला लिहायचा झाला तर असा लिहावा लागेल, म्हणून मी शॉर्ट सिम्बॉलिकली यूज करतोय. ए एन स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तो असा लिहितोय स्क्वेअर मॅट्रिक्स. तर याला सिमेट्री कधी म्हणतो, तर Aij इज इक्वल टू AJI, पण कधी, सगळ्या i साठी आणि सगळ्या j साठी. म्हणजे Aij सबस्क्रिप्ट बघा, ijth इलेमेंट आणि jith इलेमेंट काय पाहिजे, दोन्ही सेम पाहिजेत. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, सिमेट्रिक मॅट्रिक्स पाहिजे. आता इथं मॅट्रिक्स आहेच, तर जनरल मॅट्रिक्स मध्ये बघा हा सिमेट्री कधी होईल, Ij म्हणजे या इलेमेंटला जर बघितलं तर याच्यासाठी सबस्क्रिप्ट कुठला आहे, 1 2 आहे, म्हणजे 1 2 सबस्क्रिप्टचा इलेमेंट आणि j पहिल्यांदा आहे, पण इथं i ची व्हॅल्यू 1 j ची व्हॅल्यू 2 आहे. मग इथं जर ह्याच्या प्रमाणे बघितलं तर हा रो असेल आता jth रो, म्हणजे इथं काय 2 1 येईल, म्हणजे A21 इलेमेंट कुठं आहे, इथं हा इलेमेंट आहे. तर हे दोन्ही इलेमेंट काय पाहिजे, मॅट्रिक्स मध्ये सेम पाहिजे. तर एवढंच असून चालणार नाही, अशा सगळे आपल्याला सिच्युएशन चेक करावी लागतील. A13 इथं आहे, पुन्हा सबस्क्रिप्ट पुढं A31 इथं येणार होता, इथं तर मी रो नसले घेतल्यामुळं इथं दाखवता येत नाही. तसंच A14 A41 A1n AN1. आता इथं बघा A1n आहे इलेमेंट आणि इथं AN1 आहे, हे दोन्ही पण सेम पाहिजे. इथं A2n आहे, इथं AN2 आहे, हे पण सेम पाहिजे. आणि असं प्रत्येक सिच्युएशनला हे जर इक्वल असेल तरच मी या मॅट्रिक्सला काय म्हणणार आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. तर एक्झाम्पल बघा, आता इथं हेच एक्झाम्पल बघूया. तर हा पहिल्यांदा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि याच्यामध्ये काय होतंय बघा, तर हा 1 2 पोझिशनचा एलिमेंट आहे आणि 2 1 पोझिशनचा, म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट म्हणून 1 2 पोझिशन म्हणतोय. आणि हे 2 1 पोझिशन का, तर सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, तर हे दोन्ही सेम आहेत का, तर आहे. एवढ्यावरच मी लगेच सिमेट्रिक म्हणायला बसणार नाही. पुन्हा 1 3 पोझिशनचा एलिमेंट हा 5 आणि हा 3 1 पोझिशनचा एलिमेंट, तर हे दोन्ही सेम आहेत का, तर आहे. एवढ्यावर पण लगेच म्हणून मी थांबणार नाही सिमेट्रिक किंवा आहे किंवा नाही. पुन्हा सगळी पॉसिबिलिटी चेक करायची म्हटलं तर हे कुठला एलिमेंट आहे, सेकंड रो थर्ड कॉलम, म्हणजे 2 3 पोझिशनचा एलिमेंट आणि हा 3 2 पोझिशनचा एलिमेंट, हे दोन्ही सेम आहेत का, आहेत. सगळ्या पॉसिबिलिटी चेक झाल्या का बघा, तर झाल्या. आता हे सेम आहेत म्हणून हा मॅट्रिक्स आहे तो सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. पण याच्याबद्दल मी काहीही बोललेलो नाही कुणाबद्दल, तर या एलिमेंट बद्दल काहीही बोललेलो नाही. तर याचा अर्थ असा होतो की हे जे डायगोनल एलिमेंट आहेत ते डायगोनल एलिमेंट तुमचे 0 असतील, नॉन 0 असतील, काही पण असतील, तरी या सिमेट्रिक मॅट्रिक्सला त्याचा परिणाम होणार नाही. पण हे जे एलिमेंट आहे 1 2 2 1 सेम पाहिजे, 1 3 3 1 पोझिशनचा, 2 3 3 2 पोझिशनचा, म्हणजे Aij आणि Aj पोझिशनचे एलिमेंट काय पाहिजेत, सेम पाहिजे. हा पोझिशन थोडक्यात काय, A11 म्हणजे रो 1 कॉलम 1, रो 2 कॉलम 2, रो 3 कॉलम 3, हे सेमच एलिमेंट येणार. Aij Aj हे ऑलवेज होणारच आहे, त्यामुळे डायगोनल बद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये. आता ह्याचीच डेफिनेशन पुन्हा तुम्ही काय करू शकताय, नेक्स्ट वे न अशी पण म्हणू शकताय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स A is equal to Aij is said to be symmetric if A transpose is equal to A. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तर त्याच मॅट्रिक्स बरोबर जर येत असेल तर अशा मॅट्रिक्सला मी काय म्हणणार आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे A मॅट्रिक्स आहे आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला आणि दोन्ही जर इक्वल असतील तर अशा वेळेस त्या मॅट्रिक्सला मी काय म्हणणार आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा एक्झाम्पल बघा, तर 1 -2 6 याचा मी ट्रान्सपोज घेतोय, याचा ट्रान्सपोज काय होईल, हा होईल
सेकंड रो हा आहे त्याचा सेकंड कॉलम होईल. पुढं हा थर्ड रो आहे त्याचा थर्ड कॉलम होऊन जातोय. तर हे रोचा कॉलम केले तरी दोन्ही सेम आहेत का बघा. तर आता 1 - 2 6 1 - 2 6 -2 0 7 -2 0 7 6 7 3 6 7 3 म्हणजे ट्रान्सपोज घेतला तरी काय आहे सेम आहे. कारण मी रोचं इंटरचेंज कॉलम मध्ये केलंय म्हणजे ट्रान्सपोज घेतलाय तरी पण दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत. म्हणून हे दोन मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, सॉरी हे दोन मॅट्रिक्स आहेत ते इक्वल आहेत आणि यालाच ए ट्रान्सपोज सिम्बॉल देतोय. तर हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून काय म्हणतोय ए हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. तसं नेक्स्ट स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पुन्हा n स्क्वेअर मॅट्रिक्स A = Aij is said to be skew symmetric. पण कधी Aij - -Aji for all I and for all j. सगळ्या I साठी आणि सगळ्या j साठी Aij निगेटिव्ह टाइम्स Aji असं पाहिजे. म्हणजे इथं जर बघितलं हेच एक्झाम्पल पटकन बघतोय. हा 1 2 पोझिशन आहे आणि हा 2 1 पोझिशन आहे. हा इलेमेंट असेल तर त्याच्या निगेटिव्ह टाइम्स हा असला पाहिजे. हा इलेमेंट आहे त्याच्या निगेटिव्ह टाइम्स हा आहे. मग कुठलाही कसं, आता हा जर इलेमेंट बघितला 1 3 पोझिशन आहे, हा 3 1 पोझिशन आहे, याच्या निगेटिव्ह हा आहे किंवा याच्या निगेटिव्ह टाइम्स हा आहे. एवढं बघून चालणार नाही तर सगळ्या पॉसिबिलिटी चेक करा. हा इलेमेंट आणि हा इलेमेंट याच्या निगेटिव्ह टाइम्स हा आहे किंवा याच्या निगेटिव्ह टाइम्स हा आहे. तर हे झालं नॉन डायगोनल इलेमेंट बद्दल. पण आता जर डायगोनल इलेमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर हे जे आहेत ते आपले डायगोनल इलेमेंट आहेत. आणि मला सांगा ही जी प्रोसिजर आहे Aij - -Aji म्हणजे असा इलेमेंट तुम्हाला द्यायचा आहे की तो इलेमेंट इक्वल टू मायनस टाइम्स हा इलेमेंट द्यायचा आहे. तर असं कुठला एकच इलेमेंट सॅटिस्फाय करतो. तर 1 = -1 तर नाही लिहू शकत आपण, 4 = -4 पण नाही लिहू शकत. तर काय लिहू शकतोय 0 = मायनस टाइम्स 0 असं या कंडिशन मध्ये लिहू शकतोय. म्हणजे -0 हे पुन्हा 0 होतं. म्हणजे हे कोणासाठी बोलतोय मी, डायगोनल इलेमेंट साठी बोलतोय. तर A11 = म्हणजे डायगोनल इलेमेंट. अदरवाइज काय करूया, डायगोनल इलेमेंट साठी हीच कंडिशन काय होऊन जाईल Aii = मायनस टाइम्स Aii. डायगोनल इलेमेंट साठी I आणि J काय असणार आहे थोडक्यात सेम असणार आहे. आणि हा मायनस इलेमेंट इकडे घेतला तर मायनस Aii चा प्लस Aii होईल आणि हे 2 टाइम्स Aii = 0. पण 2 हे 0 बरोबर नाही होणार म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ हा काय होऊन जाईल Aii हा 0 होऊन जाईल. आणि हे Aii जो आहे तो डायगोनल इलेमेंट आहे. म्हणजे डायगोनल इलेमेंट काय होणार आहेत स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये 100% झिरोच पाहिजे. आणि नॉन डायगोनल बद्दल काय बोलणार आहे तर हे निगेटिव्ह टाइम्स याच्या हा इलेमेंट निगेटिव्ह टाइम्स हा इलेमेंट 1 3 आणि 3 1 चा निगेटिव्ह टाइम्स पाहिजे. तर याला आर केस काय म्हणू शकतोय. डेफिनेशन दुसरी, अ स्क्वेअर मॅट्रिक्स Aij = Aij is said to be skew symmetric if A transpose is equal to minus times A. म्हणजे जे दिलेला मॅट्रिक्स A असेल आणि ट्रान्सपोज घेतल्यानंतर काय होईल मायनस टाइम्स A ट्रान्सपोज. हा निगेटिव्ह इकडे पण देऊ शकताय तुम्ही. त्यामुळे बघूया हे एक्झाम्पल. तर हा एक्झाम्पल आहे याचा ट्रान्सपोज हा होईल. पण हे 0 2 -6 आहे त्याच्यामधून जर मी या रो मधून मायनस कॉमन काढलं तर -0 होईल पण ते 0च लिहितो. इथं काय होईल मायनस नसल्यामुळे 2 वेळा मायनस घ्यावं लागेल. एक वेळा मायनस इथं घेतला आणि दुसरा मायनस इथं दिलाय. याच्यातून मायनस कॉमन काढलाय. तसंच या रो मधून मायनस कॉमन काढलाय. म्हणजे पूर्ण मॅट्रिक्स मधून कॉमन मॅट्रिक्सच्या एलिमेंट मधून काय केले मायनस साइन आउटसाइडला घेतलाय. म्हणजे हा मॅट्रिक्स जर बघितला तर हा मॅट्रिक्स याच्यासारखा दिसतोय. पण हा मॅट्रिक्स आणि मायनस ऑफ हा मॅट्रिक्स हा A ट्रान्सपोज आहे. पण ह्या मॅट्रिक्सलाच आपण काय आहे A मानलं तर हे मायनस ऑफ A होईल. पण इथं काय आहे A ट्रान्सपोज.
म्हणजे ए ट्रान्सपोज इज इक्वल टू मायनस ऑफ ए होतं, म्हणून हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स काय असेल, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल. नेक्स्ट काय आहे बघूया, डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. पुन्हा डिटर्मिनंट बघण्यासाठी पहिल्यांदा मला स्क्वेअर मॅट्रिक्सचा कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवायचा आहे. इफ A is equal to Aij is a n square matrix, then the determinant of A is denoted by this symbol, read as determinant of A, or you can use this symbol det of A, and is defined by determinant of A is equal to, determinants mean vertical line, and in that all elements of matrix Aij of order n by n. म्हणजे हा ए मॅट्रिक्स हा 3x3 ऑर्डरचा आहे. तर ह्या ज्या रेक्टँग्युलर बार आहेत त्याचं रिप्लेसमेंट मी कशाने करतोय, व्हर्टिकल बार मध्ये. बाकीचे सगळे इलेमेंट आहे असेच आहेत, हे इलेमेंट आहे असेच आहेत, हे सगळे इलेमेंट काय आहेत, जसे आहेत तसेच आहेत. तर याला आपण म्हणतो डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. आणि डिटर्मिनंट सिम्प्लिफाय करण्याचा कन्सेप्ट आहेच, पुढे पण आपण बघणारच आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे मॅट्रिक्सचा टाइप सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इज सेड टू बी सिंग्युलर इफ इट्स डिटर्मिनंट इज 0, किंवा अदरवाइज काय म्हणू शकतात, इफ सिम्बॉलिकली डिटर्मिनंट A इक्वल टू 0 देन A इज सेड टू बी सिंग्युलर मॅट्रिक्स. तर एक एक्झाम्पल दिले बघा, A इक्वल टू 4 0 -4 3 -3 1 -2 0 2. देन याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आपल्याला. देन डिटर्मिनंट ऑफ A इज डिनोटेड बाय दिस सिंबल and replacing square bracket by rectangular bar, we get this as determinant. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यासाठी काय करतोय आपण आता, तर हा 4 इलेमेंट आणि याच्यामध्ये काय करणार आहे, तो रो. आता 4 इलेमेंट लिहिलाय म्हणून तो रो आणि कॉलमच मी काय करतोय थोडक्यात इरेज करून टाकतोय. तर ते बाकीचे 4 इलेमेंट आहेत, त्या 4 इलेमेंटचं काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, किंवा हेच काय करायचंय पुन्हा 2/2 डिटर्मिनंट होतोय, तो हा पार्ट मी आहेसा घेतलाय -3 1 0 2. पुन्हा दुसऱ्या पार्ट मध्ये काय करणार आहे, मायनस टाइम्स हा इलेमेंट घेतोय, मायनस टाइम्स हा इलेमेंट 0 आहे, आणि तो रो आणि तो कॉलम डिलीट करून टाकतोय. आणि बाकीचे इलेमेंट 3 1 2 2 हे काय करतोय, 3 1 हा रो, 2 2 हा रो, हा 2/2 रो मध्ये, सॉरी 2/2 डिटर्मिनंट मध्ये लिहितो. नेक्स्ट काय करावं लागेल, नेक्स्ट जो इलेमेंट आहे प्लस ऑफ हा इलेमेंट, पण प्लस ऑफ -4 काय होऊन जाणार आहे, -4. पण याच्याशी रिलेटेड रो आणि कॉलम डिलीट करून टाकला मी, राहते कुठलं 3 -3 आणि 2 0. हे काय करावं लागेल मला, 2/2 डिटर्मिनंट मध्ये घ्यावं लागेल. हे झालं 3/3 चं डिटर्मिनंटचं सिम्प्लिफिकेशन, इलेमेंट इंटू 2/2 डिटर्मिनंट मध्ये. आता पुढचं सिम्प्लिफाय करायचं झालं तर मला काय करावं लागेल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस करून या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे हे 4 आहे सर, या दोघांचं -3 × 2 -6 मायनस ऑफ या दोघांचा प्रोडक्ट 0 होईल. हे -0 मायनस ऑफ 0 इंटू काय समथिंग 0 होऊन जाणार आहे, सोडून दिले इथं. हे -4 आहे, पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 0 0 आणि मायनस ऑफ या दोघांचा प्रोडक्ट, पण -2 आणि -3 +6 होतं, म्हणजे -6 होऊन जाईल. तर इथं काय होईल, 4 × -6 -24 आणि -4 -6 +24 इक्वल टू 0 होईल. म्हणून जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो काय असेल, सिंग्युलर मॅट्रिक्स असेल. त्याप्रमाणेच नेक्स्ट टाइप असेल नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये काय होईल, स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी नॉन सिंग्युलर इफ डिटर्मिनंट इज नॉन झिरो, किंवा अदरवाइज काय, डिटर्मिनंट नॉन झिरो देन इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर हा ए मॅट्रिक्स बघा, याचा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करूया. तर डिटर्मिनंट काय होईल, 4 × या दोघांचे प्रोडक्ट 4 × 6 -0
पुन्हा नेक्स्टला काय होईल, 2 इंटू हा रो आणि कॉलम घालून टाका, 3 1 आणि 2 2, याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट 3 इंटू 2 6, 2 इंटू 1 2. पुन्हा नेक्स्ट काय करावं लागेल, 5 इंटू हा रो कॉलम डिलीट करा, या 4 एलिमेंट मध्ये क्रॉस प्रोडक्ट 3 इंटू 0 0, 2 इंटू 3 6 होईल. करा आता सिम्प्लिफाय, 4 इंटू 6 24, इथं काय होणार आहे 6 मायनस 2 4, 4 इंटू मायनस 2 मायनस 8 होईल आणि इथं 5 इंटू मायनस 6 मायनस 30 होईल. तर हे मायनस 38 प्लस 24 होईल, तर हे मायनस 14, पण मायनस 14 हे नॉन झिरो आहे म्हणून हे काय मॅट्रिक्स होईल, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स होईल. तर आपल्याला हे कन्सेप्ट कुठं घेऊन जायचे पुढं, तर सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हा कन्सेप्ट आपल्याला इन्व्हर्स काढण्यासाठी फार महत्त्वाचा राहणार आहे. तर मित्रांनो हे झाले मॅट्रिक्सचे टाइप. तर पुढच्या लेक्चरला आपण ट्रान्सफॉर्मेशनचा कन्सेप्ट बघतोय. पण जर हे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका, मित्रांबरोबर शेअर पण करा, कमेंट करा, का जेणेकरून तुम्हाला काय हवं आहे ते मला कळून जाईल. आणि जो आपला चॅनल आहे RSN मॅथ्स, तर हा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका YouTube वरती. आणि हे जे नोट्स आहेत ते PDF च्या फॉर्मॅट मध्ये जर हवे असतील तर पुन्हा तुम्ही काय करू शकताय, RSN मॅथ्स हे प्ले स्टोर वरती जाऊन सर्च करू शकताय. तिथं सर्च करून ते ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला M1 आणि M2 12वीचे बुक्स पण काय मिळून जातील, ऍक्सेस करायला मिळतील. तर 1,500 ते 2,000 पेजेसचे बुक्स आहेत. M1 चे पण 1,500-2,000 पेजचे बुक आणि M2 चं पण 1,500-2,000 पेजेसचं बुक तुम्हाला त्या ॲप मध्ये काय करायला मिळेल, ऍक्सेस करायला मिळेल.